लाडक्या बहिणींनो, तुम्हाला मार्च आणि एप्रिलचे या 2 महिन्याचे 3,000 रुपये मिळाले ना. 3,000 रुपये मिळाल्यानंतर आता पुन्हा वाटप. मे महिन्याच्या हप्त्याची तुम्ही वाट बघत होते, बरोबर ना बहिणींनो? आता मे महिन्याचे 1,500 रुपये वाटप सुरू. हो बहिणींनो, तुम्ही बरोबर ऐकतायत. खुशखबर खुशखबर खुशखबर, आनंदाची बातमी तुमच्यासाठी. तसेच भरपूर लाडक्या बहिणींना 3-4 महिन्यापासून हप्ताच आला नाही. काय झालं बघा, मार्च आणि एप्रिलचा हप्ता तर तुम्हाला मिळाला, परंतु काही बहिणींना मार्च आणि एप्रिलचे ते 3,000 रुपये पण आले नाही, 1 रुपया पण भेटला नाही. त्यामुळे त्या बहिणी परेशान झालेल्या आहेत. हे बघा, ज्यांना कोणाला हप्ता अजूनपर्यंत भेटला नसेल तर त्यांनी पहिली ही माहिती बघा. हप्ता कसा तुम्हाला मिळवायचा आहे, पाहिजे असेल ना हप्ता, तुम्हाला जरी हप्ताच मिळाला नसेल, एप्रिलचा असो किंवा मार्च महिन्याचा हप्ता असो, हे हप्ते तुम्हाला भेटलेच नसतील ना, तर हा व्हिडिओ बघा. आणि ज्यांना ते 3,000 रुपये मिळाले आहेत, मार्च आणि एप्रिलचे मिळाले आहेत, तर त्यांना मे महिन्याचा 9वा हप्ता वाटप. हो, खुशखबर आहे. काही बहिणींना अजून त्यांचे थांबलेले हप्ते पण वाटप. सर्व सांगतो, व्हिडिओ तर पूर्ण बघा. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व सांगतो. आता मी सुरुवातीला जे तुम्हाला काही माहिती दिली ना, तर हे मी तुम्हाला पहिले सांगितलं की एवढी माहिती तुम्हाला पाहायला भेटणार आहे या व्हिडिओमध्ये. आता ज्यांना कोणाला हप्ता मिळाला नसेल तर त्यांनी पहिले बघा त्यांचा हप्ता कसा मिळणार आहे, त्यांनी काय करायचं आहे, काय काम करायचं आहे ते सांगतो मी तुम्हाला. आणि हे बघा, मे महिन्याचे 1,500 रुपये वाटप सुरू, त्याबद्दल पण माहिती देतो. मे महिन्याचे 1,500 रुपये पाहिजे ना. हे बघा, मार्च आणि एप्रिलचे मिळाले तुम्हाला, आता मे महिन्याचे 1,500 रुपये पाहिजे ना, तर व्हिडिओ पूर्ण बघा. हे पहा, सर्व माहिती सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. हे बघा, अशा प्रकारे पहिले स्टेटस चेक करायचं आहे. पहिले हे बघा काय करायचं आहे, ज्यांना कोणाला मार्च आणि एप्रिलचा हप्ता भेटलेला नसेल ना, त्यांनी पहिले काम करा. सर्वात आधी लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवरती जायचं आहे. नंतर तुम्हाला अर्जदार लॉग इन पर्यायावर यायचं आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून पासवर्ड पुन्हा जनरेट करता येतो. ते तुम्हाला माहितीच आहे. फॉरगेट पासवर्ड करून तुम्ही नवा पासवर्ड पण बनवू शकता. फक्त महत्त्वाचा तुमचा मोबाईल नंबर असतो, ते तुम्ही इझिली करू शकता. यानंतर लाभार्थी यादी किंवा अर्जाच्या स्थितीवर या आणि यानंतर आधार नंबर किंवा अर्ज क्रमांक टाकावा लागेल तुम्हाला. त्यानंतर आधार नंबर आणि तुमचं जे काही आधार नंबर आहे आणि अर्ज क्रमांक तो टाकावा लागेल आणि यानंतर तुम्हाला पैसे मिळणार की नाही हे तुम्हाला कळणार आहे. म्हणजे तुमचा फॉर्म चेक करायचा आहे तुम्हाला. सिंपल भाषेमध्ये सांगतो, तुमचा फॉर्म अप्रूव्हल असेल तरच तुम्हाला हप्ते मिळेल. रिजेक्ट केलेला असेल तर हप्ता बंद. ओके. आणि पेंडिंग असेल तर काहीतरी तुमचं काम बाकी असेल, त्याबद्दल पण सांगतो. तुमचं पेंडिंग असेल, थांबलेला हप्ता असेल तुमचा, काही कारणामुळे थांबलेला असेल, तुम्ही पात्र असून तुमचे हप्ते तुम्हाला भेटले नाही, तुम्ही पात्र असून तुमचे हप्ते थांबलेले आहेत, तर त्यासाठी काय करायचं बघा. आता इथे बघा सर्व माहिती आहे. हे बघा, तर तशा महिलांनी काय करायचं आहे बघा. ज्या महिलांचा लाभ बंद झाला आहे बघा, ज्या महिलांचा लाभ बंद झाला आहे किंवा KYC मध्ये अडचणी आल्या आहेत, त्यांनी तातडीने संबंधित महिला व बाल विकास कार्यालयात जाऊन आवश्यक कागदपत्रे जमा करावीत असे आवाहन प्रशासनाने केले आहे. ओके. हे आवाहन प्रशासनाने केलेलं आहे. जरी ज्यांचा लाभ थांबलेला आहे किंवा बंद झालेला आहे, त्यांनी तातडीने महिला व बाल विकास, हे बघा, महिला व बाल विकास कार्यालयात जाऊन कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत तुम्हाला. मग तुमचे थांबलेले हप्ते पण चालू होऊन जातील. सपोज तुमचे 4 महिन्याचे, मग जरी 4 हप्ते तुमचे थांबलेले असतील तर तुम्हाला 6,000 रुपये मिळून जातील. जरी तुमचे 3 हप्ते थांबलेले असतील तर तुम्हाला 4,500 रुपये तुमचे थांबलेले हप्ते मिळून जातील. जरी तुमचे 2 हप्ते थांबलेले असतील तर मग फक्त मार्च आणि एप्रिलचा थांबलेला असेल तर मग ते 3,000 रुपये पण तुम्हाला टाकण्यात येतील. परंतु पहिले तुम्हाला हे काम करावं लागणार आहे. व्यवस्थित जी कागदपत्रे मागितली ती कागदपत्रे तुम्हाला इथे कार्यालयात द्यायचे आहेत. ओके. तर ठीक आहे, याबद्दल सांगितलं. आता मी तुम्हाला बोललो होतो की तुम्हाला मे महिन्याचा हप्ता पण वाटप. चला, आता ज्या बहिणींना हप्ता आलेला नाही त्यांनी काय करायचं त्याबद्दल मी सांगितलं. आता मे महिन्याचा 9वा हप्त्याबद्दल आपण बोलणार आहोत बघा आता. आणि एक महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं राहिलं, KYC राहिलेल्या लाडकी बहीणचे कागदपत्रे स्वीकारणे बंद झालेलं आहे. हे बघा, तुम्ही जरी कार्यालयात गेले आणि कागदपत्रे तुम्ही तिथे देत असाल तर काहीही फायदा होणार नाही, कारण ऑलरेडी KYCची मुदत संपलेली आहे. त्यामुळे तिथे कागदपत्रे स्वीकारणे बंद झालेलं आहे, एवढं लक्षात ठेवा. ज्या बहिणी पात्र आहेत, सर्व काही ओके आहे, तरी पण हप्ता येत नसेल तर त्याच बहिणी जाऊ शकता. परंतु तुमची KYC तुम्ही केलेलीच नाही आणि तुम्ही कागदपत्रे घेऊन तिथे जात असाल
तर तेथे कागदपत्र स्वीकारणे बंद झालेलं आहे. हे पहा लाडक्या बहिणींनो, मार्च एप्रिलचा हप्ता खात्यात जमा झालेला आहे. सर्व बहिणींना मिळालेला आहे. काही बहिणींना आलेला नाही. त्यांना काय काम करावं लागणार आहे, कुठे कागदपत्र द्यायचे आहे, काय द्यायचे ते संपूर्ण सांगितलं मी तुम्हाला. परंतु ज्या बहिणींना आता मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळाला आहे त्यांना आता मे महिन्याचा हप्ता वाटप. चला बघा आता अपडेट. हे बघा, दरम्यान राज्य सरकारने 14 आणि 15 मे रोजी पात्र महिलांच्या खात्यात मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचा हप्ता जमा केला. प्रत्येक लाभार्थी महिलेला एकूण 3,000 रुपये थेट बँक खात्यात वर्ग करण्यात आले आणि या रकमेमुळे लाखो महिलांना आर्थिक आधार मिळाला. म्हणजे या 2 महिन्याचे हप्ते सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होऊन गेलेले आहेत. म्हणजे 3,000 रुपये मिळाले आहेत मार्च आणि एप्रिलचे. म्हणजे 21वा आणि 22वा हप्ता मार्च आणि एप्रिलचे हे 2 हप्ते म्हणजे 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाले. मार्च एप्रिलचा हप्ता मिळाला. आता म्हणजे 21वा आणि 22वा हप्ता मिळाला. आता 23वा हप्ता म्हणजे मे महिन्याचा हप्ता. बघा आता मे महिन्याच्या हप्त्याबद्दल अपडेट. तत्पूर्वी अजून ही एक अपडेट बघा, फार महत्त्वाची आहे. काय झालेलं आहे, लाखो महिलांची नावे योजनेतून वगळलेली आहेत. आता पहिलेच मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की ज्या बहिणी निकषात बसणार नाहीत त्यांचा हप्ता बंद. ज्या बहिणी निकषात बसणार नाही त्यांचा हप्ता बंद होत आहे. लाखो बहिणींचा हप्ता बंद करण्यात आलेला आहे. बघा, सरकारने केलेल्या पडताळणीत निकषात न बसणाऱ्या मोठ्या संख्येने लाभार्थी आढळून आल्या आणि यानंतर जवळपास 66 ते 76 लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आणि यामध्ये अपात्र लाभार्थी, चुकीची माहिती देणाऱ्या महिला आणि दुहेरी नोंदणी असलेली प्रकरणे समोर आली होती. बघा, जवळपास 70 ते 76 लाख पर्यंत आकडा गेलेला आहे आता अपात्र बहिणींचा, म्हणजे हप्ता बंद झालेला आहे. आणि ज्या बहिणी पात्र आहेत, ज्या बहिणी पात्र आहेत तरी पण हप्ता भेटलेला नाही, त्यांना कुठे काय सांगितलेलं आहे, मी सुरुवातीला सांगितलं कुठे जायचंय, कागदपत्र कुठे द्यायचे आहेत आणि खात्री कुठे पटवायची आहे, अप्रुव्हल फॉर्म आहे की रिजेक्ट केलेला आहे, हे संपूर्ण गोष्टी तुम्ही बघू शकता. ते मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तसं करा आणि चेक करून घ्या तुम्हाला हप्ता भेटेल की नाही, ते तुम्हाला समजून जाईल तिथे. ओके, म्हणजे ते तुम्हाला चेक करून घ्यायचं एक वेळेस. आणि जर तुमचा हप्ता म्हणजे तुम्हाला मिळालेला नाही आणि तुम्ही पात्र आहेत तर मग तुम्हाला कोणत्या कार्यालयात जायचं आहे, कोणते कागदपत्र द्यावे लागणार ते तुम्हाला कागदपत्रे सांगतील. संपूर्ण कागदपत्रे घेऊन जायचे आहेत आणि जे कागदपत्रे तुम्हाला बोलतील तेवढे कागदपत्रे जमा करून द्यायचे आहेत. तुमचे थांबलेले सर्व हप्ते तुम्हाला मिळून जातील. ओके लाडके बहिणींनो, चला ठीक आहे, ही माहिती पण समजली. आता महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगतोय ते हे बघा, हे 2 महिन्याचे हप्ते तर तुम्हाला मिळाले. म्हणजे 21वा आणि 22वा हप्ता तुम्हाला भेटलेला आहे. मार्च आणि एप्रिलचे 3,000 रुपये मिळाले. आता मे महिन्याचा हप्ता, मे महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. मे महिन्याचे 1,500 रुपये लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. कधी जमा होणार आहेत सांगतो. हे बघा, काय होतं की ज्या महिन्याचा हप्ता आहे त्या महिन्यात न येता त्याचा पुढील महिन्यात हप्ता येतो. आता मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचे पैसे थांबलेले ते, या 2 महिन्याचे पैसे आले मे महिन्यात आणि मे महिन्याचा हप्ता मिळणार आहे जूनमध्ये. म्हणजे 10 जूनच्या पहिलेच तुम्हाला मेचे 1,500 रुपये भेटून जातील. मे महिन्याचा हप्ता 1,500 रुपयाचा हप्ता 23वा हप्ता मे महिन्याचा तुम्हाला 10 जूनच्या पहिलेच मिळणार आहे लाडक्या बहिणींनो. ओके, तर ही फार महत्त्वाची माहिती होती राज्यातील सर्व पात्र लाडक्या बहिणींसाठी. तर ही माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते पण कमेंट करून सांगा.